रुपाली चाकणकर, एकनाथ शिंदे आणि इतर अनेक मोठे क्लायंट, स्वतःला कॅप्टन म्हणवणारा आणि भविष्य सांगणारा भोंदूबाबा अशोक खरात याला पोलिसांनी अटक केली आहे. अत्याचार आणि फसवणुकीच्या गंभीर आरोपांखाली ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार 35 वर्षीय महिलेनं दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा उघडकीस आला. आरोपी अशोक खरात हा स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत होता. मंत्र, तंत्र आणि धार्मिक विधींच्या नावाखाली त्यानं महिलेला आपल्या जाळ्यात ओढलं आणि विश्वास संपादन करून तिला गुंगीकारक पदार्थ देत अत्याचार केल्याचा आरोप आहे. ही धक्कादायक घटना 2022 पासून डिसेंबर 2025 पर्यंत सुरू असल्याची तक्रार आहे. दरम्यान पोलिसांनी केलेल्या तपासात आणखी एक मोठा खुलासा झालाय. आरोपीकडून तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त करण्यात आलेत. या व्हिडिओंमध्ये काही नामांकित महिला आणि सेलिब्रिटींचा समावेश असल्याची माहिती समोर येते. सध्या या व्हिडिओंची सत्यता तपासली जाते. अशोक खरात हा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात श्री शिवनिका संस्थान या मंदिराशी संबंधित आहे. विशेष म्हणजे या मंदिराच्या विश्वस्तांमध्ये रुपाली चाकणकर यांचं नाव समोर आलंय. याशिवाय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या मंदिराला भेट दिली होती. त्यानंतर अशोक खरात अधिक चर्चेत आला होता. या सर्व प्रकरणांमुळे आता राजकीय सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसंच अशा भोंदू बाबांवर तात्काळ अंकुश आणण्याची गरज व्यक्त केली आहे. सध्या अशोक खरात याला नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे आणि पुढील तपासात अजून कोणते धक्कादायक खुलासे होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या प्रकरणात आणखी कोण कोण अडकणार, 58 व्हिडिओंचं खरं सत्य काय आहे आणि या प्रकरणात मोठ्या लोकांची नावं समोर येणार का, हे आता येणारा काळच सांगेल. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.